Today, we will see the equation of a stationary wave on a stretched string. स्ट्रेच्ड स्ट्रिंगवर जी स्टेशनरी वेव्ह तयार झालेली आहे त्याचं इक्वेशन आज आपण पाहणार आहेत. स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते? स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म्ड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल वेव्स which are propagating along the same path but opposite in direction. So see this. This is a first simple harmonic progressive wave. This is a second simple harmonic progressive wave. And these two waves, they are propagating in opposite direction and along the same path. त्यांचा path same आहे, पण ते एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला चाललेले आहेत. तर त्यांच्या सुपरपोजिशनमुळे ही अशी स्टेशनरी वेव्ह तयार होते. So stationary wave is formed due to the superposition of two identical waves propagating along the same path but opposite in direction. म्हणून आपल्याला कन्सिडर काय करावं लागेल? फॉर्मेशन ऑफ अ स्टेशनरी वेव्हला ज्या नेसेसरी कंडिशन आहे ते कन्सिडर करावं लागेल. Consider two identical waves are propagating along the same path but opposite in direction. And due to the superposition of two such waves, a stationary wave is formed. Stationary wave कशामुळे फॉर्म होते? दोन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह आयडेंटिकल सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह along the same path propagate होतात, पण ते एकमेकाच्या अपोजिट इन डायरेक्शन आहेत. तर यांच्या सुपरपोजिशनमुळे ही स्टेशनरी वेव्ह तयार होते. म्हणून कन्सिडर टू आयडेंटिकल वेव्स आर प्रोपगेटिंग अलॉंग द सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन अँड ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स अ स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म. सेकंड पॉइंट काय येईल? द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ अ मीडिया. म्हणजे ज्या मीडियामध्ये ही स्टेशनरी वेव्ह तयार झालेली आहे त्या मीडियामधला प्रत्येक पार्टिकल हा ऑस्युलेट होईल. प्रत्येक पार्टिकल म्हणजे नोड वगळता तो पार्टिकल ऑस्युलेट होईल आणि त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट काय असेल ती डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा वापर करावा लागेल. So to find the resultant displacement of a particle of a media, we have to use the principle of superposition. Therefore, the resultant displacement of a particle of a media is given by principle of superposition. म्हणजे त्या मीडियाच्या पार्टिकलवर y1 फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह सायमल्टेनियसली ऍक्ट होईल. फर्स्ट वेव्ह मुळे y1 डिस्प्लेसमेंट होईल, सेकंड वेव्ह मुळे y2 डिस्प्लेसमेंट होईल आणि या y1 y2 चा वेक्टर सम म्हणजेच रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असेल. इफ टू or more than two waves arrive at a point of medium simultaneously and each wave produces its own displacement which is independent of other wave, then the resultant displacement is the vector sum of individual displacements. हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आहे. तर या प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनच्या सहाय्यानं आपल्याला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढता येते. म्हणून आपण काय गृहीत धरलं? लेट y1 अँड y2 आर इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. ही y1 डिस्प्लेसमेंट आहे, ही फर्स्ट वेव्ह मुळे असणारी डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे जी वेव्ह अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन जाते त्याच्यामुळे ही y1 डिस्प्लेसमेंट, पण त्याच दिशेनं अलॉंग निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला येणारी जी वेव्ह आहे त्याच्यामुळे y2 डिस्प्लेसमेंट असेल. तर या दोन्हीचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनचा वापर करावा लागेल. सो लेट y1 अँड y2 आर इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट ड्यू टू टू वेव्स. म्हणजे याच्या वेळी ते दोन वेव्स कोणते आहेत? एक वेव्ह समजा ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणारी आणि दुसरी वेव्ह ही निगेटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणारी. ह्या दोन वेव्स एकमेकावर सुपर इम्पोज झाल्या की स्टेशनरी वेव्ह तयार. म्हणून पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणाऱ्या वेव्ह मुळे y1 डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणाऱ्या वेव्ह मुळे y2 डिस्प्लेसमेंट
या y1 y2 जर इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट असतील तर त्याची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय येईल? बाय द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल डिस्प्लेसमेंट. म्हणून y1 y2 चा आपण वेक्टर सम घेतला की आपल्याला ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते, where y is equal to resultant displacement y is equal to y1 plus y2. अशा प्रकारे आपल्याला ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट या ठिकाणी मिळाली. लेट द इक्वेशन ऑफ अ वेव्ह प्रोपगेटिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, इक्वेशन म्हणण्यापेक्षा डिस्प्लेसमेंट. सो द इक्वेशन ऑफ अ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रोपगेटिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन इज गिवन बाय, हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहे. Displacement due to wave y1 is equal to a sin 2 pi in the bracket nt minus x by lambda. So the equation of a wave propagating along x direction is given by y1 is equal to a sin 2 pi in the bracket nt minus x by lambda, where x is the displacement of the wave, lambda is the wavelength, n is the frequency, and t is the time. So the equation of a wave propagating along negative x direction, ही पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणारी वेव्ह आहे. निगेटिव्ह एक्स डायरेक्शन कडे जाणाऱ्या वेव्हचं इक्वेशन काय येईल? y2 is equal to a sin 2 pi in the bracket nt plus x by lambda. तर हा जो ही जी टर्म आहे ही लॅग इन फेज किंवा ऍडव्हान्स इन फेज आहे. याच्यामध्ये लॅग इन फेज आहे, याच्यामध्ये ऍडव्हान्स इन फेज आहे. तर ही जी टर्म आहे हे 2 पाय एक्स बाय लॅम्बडा, ही जी टर्म आहे हे 2 पाय याला गुणाकार केल्यानंतर येणारी जी टर्म आहे याला म्हणतात लॅग इन फेज किंवा ऍडव्हान्स इन फेज. मायनस असेल तर लॅग इन फेज, प्लस असेल तर ऍडव्हान्स इन फेज, आणि याच्यातला जो 2 पाय बाय लॅम्बडा आहे त्याला म्हणतात प्रोपगेशन कॉन्स्टंट. आणि या इक्वेशन मध्ये प्रोपगेशन कॉन्स्टंट ही टर्म असल्यामुळे ही वेव्ह ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. म्हणून 2 पाय एक्स बाय लॅम्बडा हा जर मायनस असेल तर लॅग इन फेज, आणि प्लस असेल तर ऍडव्हान्स इन फेज, आणि त्याच्यामधली जी टर्म आहे 2 पाय बाय लॅम्बडा याला प्रोपगेशन कॉन्स्टंट के असं म्हणलेलं आहे. तर ह्या y1 y2 च्या डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळाल्या. फर्स्ट वेव्ह मुळे आणि सेकंड वेव्ह मुळे त्या पार्टिकलची होणारी डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळाली. पुट द व्हॅल्यूज ऑफ y1 y2 इन इक्वेशन 1. या इक्वेशन 1 मध्ये आपल्याला या किमती ठेवायच्या आहेत. y1 ची किंमत ठेवली पहा, y इज इक्वल टू a sin 2 pi in the bracket nt minus x by lambda, हे y1 ची किंमत आहे. and a is equal to a sin 2 pi in the bracket nt plus x by lambda, ही y2 ची किंमत आहे. so y is equal to y1 plus y2. आता आपल्याला ह्या त्या मीडियाच्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मिळाली. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट ही स्टेशनरी वेव्ह मधली डिस्प्लेसमेंट आहे. या दोन वेव्हज एकमेकावर सुपर इम्पोज झाल्यानंतर त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह तयार झाली, आणि ती स्टेशनरी वेव्ह तयार झाल्यानंतर त्या स्टेशनरी वेव्ह मधल्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही y आहे. म्हणजे हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन आहे. तर पहा याच्यानंतर या ब्रॅकेट ऐवजी 2 पाय इन द ब्रॅकेट nt मायनस एक्स बाय लॅम्बडा याच्याऐवजी c घेतला, आणि 2 पाय इन द ब्रॅकेट nt प्लस एक्स बाय लॅम्बडा याच्याऐवजी d घेतला. म्हणजे हे इक्वेशन काय होईल? y इज इक्वल टू a साइन c प्लस a साइन d, त्याच्यातला a कॉमन काढला. पहा, लेट 2 पाय इन द ब्रॅकेट nt minus x by lambda is equal to c and 2 pi in the bracket nt plus x by lambda is equal to t. म्हणजे या ब्रॅकेटला आपण c म्हणलेलं आहे, या ब्रॅकेटला आपण d म्हणलेलं आहे. मग याच्यातून a कॉमन काढला. a कॉमन काढल्यानंतर काय होईल? साइन, हे पहा हे साइन. पण या अँगलची किंमत काय? 2 पाय इन द ब्रॅकेट nt मायनस एक्स बाय लॅम्बडा, या ब्रॅकेटची किंमत आहे c.
म्हणून a in the bracket sin c plus sin d. sin c plus sin d चे एक्सपान्शन, sin c plus sin d याचं जे एक्सपान्शन येतं 2, हे a as it is 2 into sin c plus d by 2 into cos of c minus d by 2. हे कशाचं एक्सपान्शन आलं? sin c plus sin d. हे a as it is, sin c plus sin d चे एक्सपान्शन काय आलं? 2 sin c plus d by 2 into cos of c minus d by 2. अशा प्रकारे मग आता या इक्वेशन मध्ये c आणि d च्या व्हॅल्यूज ठेवायच्या. पुट द व्हॅल्यूज ऑफ c and d in equation 3. So y is equal to 2a sin, या ठिकाणी c हा 2 पाय इन द ब्रॅकेट nt मायनस x बाय लॅम्बडा हा म्हणजे c, आणि प्लस 2 पाय इन द ब्रॅकेट nt प्लस x बाय लॅम्बडा म्हणजे हा d, म्हणजे c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस ऑफ काय येईल? c मायनस d बाय 2. हे पाहिजे c मायनस d अपॉन 2. आता याच्यात y is equal to 2a sin as it is. आता या अँगलचं आपण सिम्प्लिफिकेशन करूया. c प्लस डी बाय 2 च इथून 2 पाय कॉमन काढला. 2 पाय कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहिला? nt मायनस एक्स बाय लॅम्बडा, हे ब्रॅकेट प्लस हे प्लस, पुन्हा हे 2 पाय कॉमन काढलेलं आहे, हे दुसरं ब्रॅकेट काय येईल? nt प्लस एक्स बाय लॅम्बडा. सो दिस इज अ c प्लस d. याच्यातला 2 पाय कॉमन काढला. 2 पाय कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहील? nt मायनस एक्स बाय लॅम्बडा प्लस nt प्लस एक्स बाय लॅम्बडा अपॉन 2 इंटू कॉस ऑफ, इंटू कॉस ऑफ 2 पाय. अगेन 2 पाय इज टेकन कॉमन. हे 2 पाय कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील? nt मायनस एक्स बाय लॅम्बडा मायनस ऑफ nt प्लस एक्स बाय लॅम्बडा. अशा प्रकारे आता या ब्रॅकेट मध्ये हे मायनस एक्स बाय लॅम्बडा प्लस एक्स बाय लॅम्बडा कॅन्सल झाले. या ठिकाणी प्लस nt मायनस nt कॅन्सल झाले. म्हणून या ठिकाणी y इज इक्वल टू 2a साइन ऑफ 2 पाय, हा nt प्लस nt 2ent अपॉन 2 इंटू कॉस ऑफ 2 पाय as it is. सो मायनस एक्स बाय लॅम्बडा, आणि हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर मायनस 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 एक्स बाय लॅम्बडा मायनस एक्स बाय लॅम्बडा प्लस मायनस एक्स बाय लॅम्बडा बरोबर मायनस 2x अपॉन लॅम्बडा डिवायडेड बाय 2. पहा इथून nt कॅन्सल झाला. इथं मायनस एक्स बाय लॅम्बडा आहे, मायनस एक्स बाय लॅम्बडा आहे, हा मायनस 2x बाय लॅम्बडा अपॉन 2, हा 2 कॅन्सल झाला आणि हा 2 कॅन्सल झाला, म्हणजे 2nt चा 2 कॅन्सल झाला. So y is equal to 2a sin of 2 pi ent into cos of minus 2 pi x by lambda. Minus 2 pi x by lambda. अशा प्रकारे पण या ठिकाणी कॉसचं जे मायनस साइन आहे हे अबॉर्ट होऊन जातं, कारण कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. म्हणजे कॉसच्या अँगल मध्ये जर निगेटिव्ह साइन आलं तर आपण ते निगेटिव्ह साइन जर अबॉर्ट करून टाकलं, काढून टाकलं, तर आपल्याला काहीही फरक पडत नाही इक्वेशन मध्ये. म्हणून कॉस ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा, हे निगेटिव्ह साइन काढून टाकलं. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? इक्वेशन काय राहिलं? y इज इक्वल टू 2a साइन ऑफ 2 पाय ent इंटू कॉस ऑफ 2 पाय x बाय लॅम्बडा. अशा प्रकारचं हे स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन. आता पुन्हा या इक्वेशनला थोडस सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणण्यासाठी 2a कॉस ऑफ 2 पाय x बाय लॅम्बडा इज इक्वल टू a आपण दिलं. 2a cos of 2 pi x by lambda is equal to a. So 2a cos of 2 pi x upon lambda is equal to a, where a is the resultant amplitude of the stationary wave.
So A is the resultant amplitude of the stationary wave. So y is equal to A sin 2 pi nt. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन मिळालं, ज्याच्यामध्ये रिझल्टंट अँप्लिट्यूड कॅपिटल ए आहे. कॅपिटल ए इज इक्वल टू 2a cos ऑफ 2 pi x बाय लॅम्बडा ही किंमत आहे त्याची. म्हणून हे रिझल्टंट मोशन सुद्धा पिरियडिक मोशन आलं. रिझल्टंट मोशन सुद्धा पिरियडिक मोशनच आलं, ज्याचं अँप्लिट्यूड ए आहे, फ्रिक्वेन्सी एन आहे. म्हणजे स्टेशनरी वेव्ह मधले जे व्हायब्रेट होणारे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल त्याच फ्रिक्वेन्सीनं व्हायब्रेट होतील की जी फ्रिक्वेन्सी फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्हची आहे. या ठिकाणी ह्या फर्स्ट वेव्हची आणि सेकंड वेव्हची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच फ्रिक्वेन्सीनं या स्टेशनरी वेव्ह मधले पार्टिकल व्हायब्रेट होतील. फ्रिक्वेन्सीमध्ये बदल होणार नाही, पण याच्यामध्ये अँप्लिट्यूड हे बदललेलं आहे. आणि याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी जसा या ठिकाणी प्रोपोगेशन कॉन्स्टंट किंवा लॅग इन फेज आहे, ऍडव्हान्स इन फेज आहे, तशी टर्म या ठिकाणी अब्सेंट आहे. म्हणजे या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह मध्ये पार्टिकल लॅगही होत नाही, ऍडव्हान्सही होत नाही. म्हणून त्या स्टेशनरी वेव्ह ही मीडियम मधून प्रोपोगेट होत नाही. स्टेशनरी वेव्ह ही स्टेशनरी का आहे आपल्याला काय सांगता येईल? या ठिकाणी इन दिस इक्वेशन द टर्म लॅग इन फेज और ऍडव्हान्स इन फेज इज अब्सेंट. सो वी कॅन से दॅट this wave do not propagate through the media, so it is called as a stationary wave. म्हणून याला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे स्टेशनरी वेव्हचं आपल्याला इक्वेशन मिळालं. याला स्टेशनरी वेव्ह का म्हणतात त्याचं कारणही आपल्याला कळालं. कारण या इक्वेशन मध्ये लॅग इन फेज किंवा ऍडव्हान्स इन फेज ही टर्म नाही. जसं की या दोन प्रोग्रेसिव्ह मध्ये या ठिकाणी लॅग इन फेज आहे, या ठिकाणी ऍडव्हान्स इन फेज आहे. अशा प्रकारची टर्म या ठिकाणी अब्सेंट आहे. म्हणून ही वेव्ह लॅगही होत नाही किंवा ऍडव्हान्सही होत नाही. म्हणून ही वेव्ह मीडियम मधून प्रोपोगेट होत नाही. म्हणून या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो.